वहिनी मी गाडी चाबी आणि 500 रुपये घालले. 1 मिनिट. चावी पण ठेवून द्या आणि पैसे पण ठेवून द्या. काय झालं वहिनी? मी म्हणते ना ठेवा. तुम्ही समजला काय स्वतःला? भैयाला विचारलं का गाडीची गरज पडेल का नाही म्हणून? सॉरी वहिनी, माझ्याकडे आहे 100 रुपये. मी आता बसनं जातो. अरे काय झालं राहुल, काही अडचण आहे का? अशी कोणती गोष्ट आहे देराला वहिनीला सॉरी म्हणा लागलंय? काही नाही भैया, ते माझे पेपर आहे ना, त्यामुळे मी अभ्यास करू शकलो नाही. तेच अरे लपवली का म्हणून तुम्ही भैयाला खरं कोण नाही सांगत? मी सांगते तुम्हाला, न विचारता गाडी आणि पैसे घेऊन जाते तो. तुला तर माहिती आहे मला गाडी लागत नाही म्हणून, मग तू का दिली नाही? हा तुम्ही नाही सांगितलं, मी तर तुमचं भलं बघितलं ना, त्याच्यामुळे मी दिली नाही. काय म्हणले तू? भलं केलंय. जशा प्रकारे तू त्याला चावी दिली नाही ना, ते खूप तू वाईट केलंय. मग तुला काय वाटतंय, माझ्या भावाला मी घराच्या बाहेर लात मारून काढून देऊ? मग गावाला सांगू का लात मारून घराच्या बाहेर काढून देऊ म्हणून? असं वहिनीला वाटतंय? त्याला जर गाडी जर नसली द्यायची तर मी विचार केला असता. मग तुला काय गरज होती गाडी त्याला नेऊन द्यायची नाही म्हणून? मला हे ऐकायचं आहे. मग तुला माहिती आहे ना आम्हाला आई वडील नाही म्हणून मी किती मुश्किलनं घर बांधलंय आणि चांगलं केलंय आणि तुझ्या संग लग्न केलंय. आणि मला वाटतंय जे आज झालंय का ते कधीच नाही व्हावं. आणि तसंही वहिनी आई समान असती. मी आता याच्यानंतर असं कधीच करणार नाही. बर, गाडीची चावी आणि पैसे दे. हे धरा. तुम्ही परीक्षा चांगली द्या. थँक्यू वहिनी, थँक्यू भैया. आणि हा कल्पना, मी जर काही तुला वाईट बोललो असलो तर मला माफ कर. माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये भांडण नाही व्हावं म्हणून, ते तर तू समजू शकतीस. हा हे मला समजलं. आणि हा मी भैयासोबत असं नव्हतं करायला पाहिजे. मी आता याच्यानंतर असं बोलणार नाही की भैयाला तकलीफ होईल म्हणून. बरं ठीक आहे, तू तुझी काळजी घे. मी जरा कामाला जातो. तू ही मेरे जीने का सामान है.